नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन। आज मी निघालो एका खास प्रवासासाठी। आज तुम्हाला घेऊन चाललोय पालघर जिल्ह्याच्या एक शांत आणि सुंदर अशा ऐतिहासिक ठिकाणी म्हणजे आशेरीगडाला। आशेरीगड हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात खोडकोना या गावाजवळ वसलेला एक डोंगरी किल्ला आहे। हा गड महालक्ष्मी पर्वतरांगेत असून समुद्री पाटीपासून साधारण 1680 फूट म्हणजेच 512 मीटर उंचीवर आहे। सह्याद्रीच्या उत्तरेकडील डोंगररांगेत दाट जंगलात लपलेला उंच दराड्याच्या सावलीत उभा असलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार मानला जातो। कधी निजामशाहीच्या पहारेकरी, कधी शिवरायांच्या स्वराज्यांचा भाग, तर कधी बाजीराव पेशव्यांच्या तलवारीचा साक्षीदार, तर कधी इंग्रजांच्या सायाखाली गुमनाम झालेला हा गड 15व्या व 16व्या शतकात आशेरीगड अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता। तेव्हा या गडाचा उपयोग सैन्याची चौकी म्हणून करत होते। गुजरात, डहाणू, तलासरी व आसपासच्या व्यापार मार्गावर नजर ठेवण्याचे काम हाच गड करत असे। या गडावरून समुद्रकिनारी व आसपासच्या जंगलावर नियंत्रण ठेवता येतं असे, त्यामुळे रणनीतीदृष्ट्या फार महत्त्वाच्या होत्या। नंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारण्यात उत्तर कोकणाकडे लक्ष केंद्रित केले, तर त्यांनी पालघर, डहाणू आणि वसई भागातील किल्ले ताब्यात घेत आशेरीगड सुद्धा स्वराज्यात समावेश केला। महाराजांसाठी हा गड कोकणातील प्रवेशद्वारासारखा होता। काही कालानंतर 1737 साली बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता। पेशव्यांच्या काळात आशेरी किल्ला हा प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात होता। काही वेळा याचा उपयोग राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी केला गेला होता। इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या गडावर आपला ताबा मिळवला। तिथून पुढे आशेरीगडाचे सैन्यदृष्ट्या महत्त्वाचे कमी झाले होते। जर तुम्ही इतिहासप्रेमी असणार तर इथे तोफेवर सिंहासन वगैरे आहेत। जर आपण शांतता प्रेमी असणार तर इथे अनेक सायलेंट पॉईंट आहेत। आणि जर आपण ॲडव्हेंचर प्रेमी असणार तर इथे ॲडव्हेंचर सुद्धा आहेत। आणि अशा सुंदर जागेला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपण जात आहोत उत्तर भागातील पालघर जिल्ह्यात असलेला एक आशेरीगड। आशेरीगडावर जाण्यासाठी मुख्य 2 मार्ग आहेत। एक म्हणजे बोईसर पालघर रूट, तर दुसरा मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे म्हणजेच NH-408। जो कोणी मुंबई किंवा गुजरातकडून येत असेल त्यांच्यासाठी हा ट्रॅक अगदी सहज करता येतो। मित्रांनो, तुम्ही जर मुंबईकडून येत असाल तर NH-408 म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवे पकडा। वसई विरार ओलांडून बोईसरला या आणि तिथूनच पुढे जवळपास 30 या 35 किलोमीटर अंतरावर खडकोना गाव आहे। इथेच गडाचं पायथं चालू होतं। बोईसरवरून वाणगाव किंवा जव्हार मार्गे येणेही शक्य आहे, पण गुगल मॅप्सवर आशेरी फ्रंट खडकोना सर्च केला तर सहज रस्ता सापडतो। फायनली काही तासांचा प्रवास करून मी पोचलो खडकोना गावाजवळ। खडकोना गाव जवळ आलं की रस्ता थोडा खराब होतो, पण जसं पुढे जातो तसं वाटतं आपण एका वेगळ्याच जगात चाललोय, जिथे कोणतीही नोटिफिकेशन नाही, आवाजही नाही, आहे फक्त निसर्ग आणि गडाकडे नेणारी वाट। जसं जसं गडाच्या दिशेने पुढे जात होतो तसं निसर्ग आपली केवत घेत होता। आणि इथे या वाटेवर मी ड्रोन उडवलं। नजरेला न दिसणारी जग याच्या डोळ्यात साठवून घेतलं। एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल, समोर फक्त पायवाट आणि वरती आकाश। हा नजारा पाहून मनात एकच शब्द वाटतो, डोंगराचं सौंदर्य, झाडांची गर्दी आणि या शांततेतली ती बोललेली गोष्ट। मित्रांनो, सध्या मी पोचलोय खडकोना गावाजवळ, आशेरीगडाच्या पायथ्याशी असलेले शेवटचे गाव। इथून पुढे सुरू होतोय एक जंगलातला एकट्याने ट्रॅक। आता ना कोणी सोबत आहे ना कुठलं गाईड, फक्त मी आणि माझा बॅकपॅक, कॅमेरा आणि समोर पसरलेला घनदाट जंगल।
तर मित्रांनो, मी सध्या खडकोना गावातून चालत आहे. आशीरगडाच्या पायथ्यापासून थोडंसं पुढे आलोय. ट्रॅकिंगचा रस्ता सुरू झालाय आणि आता मी तुम्हाला या मार्गाची थोडी माहिती देणार आहोत. हा जो तुम्ही रस्ता बघताय ना, तो जंगलातून जातो, अगदी शांत आणि दाट सावलीत असलेला. इथे सकाळी याल तर सूर्यकिरण झाडातून खाली पडताना वेगळाच सिनेमॅटिक लुक देतात. आणि हो, पावसाळ्यात इथे आलात तर धबधबे आणि निसर्गच निसर्ग. रस्ता फारसा कठीण नाही, पण मध्ये मध्ये थोडं खड्डे चढ उतार आहेत, त्यामुळे ट्रॅकिंग शूज वापरणं गरजेचं आहे. आता मी ज्या वाटेने चाललोय ती वाट स्थानिक लोकांमुळे टिकून आहे. आशीरगडाच्या पायथ्यापर्यंत पोचायला 30 ते 40 मिनिटं लागतात. पण मध्येच थांबून झाडाखाली पक्ष्यांचे आवाज आणि जंगलाचा गंध घ्यायला विसरू नका, कारण हाच आहे खरा ट्रॅकचा आनंद. हॅलो गाईस, मी आहे आशीरगडावर. वाटलं ना तर एवढा खोल असेल, भरपूर. असं काही रिस्की नाही आहे, कारण की कधी पण तुम्ही येऊ शकतात. बोईसरवरून 15 किलोमीटर असेल. मी वाणगावरून येतो आहे, तर वाणगावरून मला 35 किलोमीटर पडलं. खूप स्टेप आहे, म्हणजे असं वाटत नाही की आपण गडावर चढत आहे, पण असं जंगल वाट आहे ना, म्हणून काय वाटत नाही. पण जेव्हा चढतो ना, अर्ध्या रस्त्यात आला ना, तेव्हा आपल्याला समजते की खूप वरती आहे असं. हे बघ, अजून मला खूप वरती चढायचं आहे ना. मी इकडे सोलो ट्रॅकर आहे, एकटाच आहे. पण माझा इकडे असं प्लॅनिंग होतं की मी इकडे टेंट टाकूया. पण प्लॅनिंगमध्ये आहे रतनगडचं प्लॅनिंग आहे आमचं. नेक्स्ट ट्रॅकिंग आपण रतनगडावर करणार आहे आणि ट्रॅकिंग आणि कॅम्पिंग एकत्र करणार आहे. असं मी एकटाच आहे या जंगलात. हे बघ, असं कोण नाही, कोण दिसत नाही. चलो, दुपारपर्यंत आपल्याला वरती चढायचं आहे आणि ड्रोन शॉट वगैरे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की दुपार पडली ना तर ड्रोन शॉट म्हणजे व्हिडिओ आहे ना, क्वालिटी थोडा लोअर होते, कारण की उन्हाचं तापण असते ना, म्हणून ते ड्रोन शॉट वगैरे घेताना, सिनेमॅटिक व्हिडिओ घेताना जास्त ब्लड होतो. म्हणून आपल्याला लवकरात लवकर वरती चढायचं आहे. 11च्या आत वरती चढायचं आहे. आता वाजले आपल्याला 9. मी अर्ध्यात रस्ते चालला आहे. आता अजून 1 तासाचा प्रवास आहे, कारण की इकडे 2 तास लागतो आपल्याला. अजून 1 तासाचा प्रवास आहे. जाऊया वरती आणि ड्रोन शॉट वगैरे घेऊया आणि सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊया. मित्रांनो, जवळपास अर्धा तास जंगलाचा रस्ता पार करून आता मी पोचलो आशीरगडाच्या खोल, उंच आणि अरुंद पायऱ्याजवळ. इथूनच सुरू होतो एक भयानक, एकांकी आणि ठराविक ट्रॅक. गडाच्या माथ्यावर जाताना मला एक विरगल दिसली. साधी वाटेत, पण ही शिला म्हणजे इथल्या एखाद्या वीरांचे स्मारक आहे. इथे कोणीतरी गावाच्या किंवा गडांच्या रक्षणासाठी प्राण दिले असावेत आणि आज गावकरी त्यांच्या आठवणीने इथं पूजन करत असतात. अशा जागा पाहिल्यावर लक्षात येतं, गड म्हणजे फक्त दगड नाही, माती नाही, तर इथल्या मातीवर अनेकांनी आपलं वर्चस्व दिलं.
आता मी थोडं वर आलोय आणि इथं या डोंगराच्या कडेला लक्ष देऊन बघितलं तर दिसतं दगडात कोरलेल्या जुन्या पायऱ्या आणि गडाच्या मूल वाटेच्या खुणा. कधी कधी इथून सैनिक, गावकरी आणि यात्रेकडून चढत असावे. काही कालांपूर्वी जी पावलं इथं चढली असतील त्या पायऱ्या आज माझ्या पायाखाली आहेत, ज्या प्रत्येक पायरीत एक गोष्ट लपलेली आहे, संघर्षाची, श्रद्धेची आणि टिकवलेल्या परंपरेची. आपण थोडंसं वर आलो की आपल्याला ही छोटीशी रिलिंग दिसते. ही जागा खरं तर थोडी घसरणार आहे. बाजूने खोल दरी आणि पायखाली शेवाळलेले ओले दगड. ट्रॅक करताना अशा ठिकाणी ही रिलिंग उपयोगी पडते. पावसाळ्यात इथून जाताना विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मी आता हळूहळू रिलिंग पकडून पुढे जातोय. आणि वर येतेच मला एक पुरातन खांब दिसला. हा फक्त एक दगड नाही, हा इतिहासाचा जिवंत स्मारक आहे. यावर कोरलेले चिन्ह ही आज पोर्तुगीज साम्राज्याची कोस्ट ऑफ आर्म्स, जी त्यांच्या सत्तेत, हुकुमतींचं आणि प्रक्रिय अस्तित्वांचं प्रतीक होती. आज हे चिन्ह फक्त शिलालेखात शिल्लक असतं, तरी तो काल आणि त्या लढाया आठवायला पुरेसे आहे. आपण ज्या जमिनीवर उभे आहात ते अनेक संतांमधून फिरलेले आहे आणि हा खांब त्या प्रत्येक सत्तेचा साक्षीदार आहे. आणि थोडंच पुढे गेल्यावर मला दिसली एक प्राचीन पाण्याची टाकी. खडकात कोरलेली ही टाकी केवळ पाण्याचा साठा नव्हती, ही होती त्या काळातली स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटची सिस्टम. इथं वर्षानुवर्षाचं पावसाचं पाणी साठवलं जायचं आणि संपूर्ण गड किंवा मंदिर परिसर जीवन त्यावर चालायचं. अजून काही पुढे टाक्या वगैरे आहेत, ते पण आपण एक्सप्लोर करूया. आणि अखेर झाडांच्या गर्द सावलीतून चालत मी पोचलो या प्राचीन ठिकाणाच्या प्रवेशद्वाराकडे. हा फक्त एक दरवाजा नाही, हे आहे ऐतिहासिक प्रवेशद्वार, जिथून अनेक पावलं आत गेली आणि अनेक कथा बाहेर आल्या. आता मी डोंगराच्या वरच्या टप्प्यावर पोचलो आहे. साधारण अर्धा प्रवास पूर्ण झालाय. इथे एक मस्त ठिकाण मिळालं आहे, जिथून आजूबाजूचा नजारा एकदम सुंदर दिसतोय. इकडून डोंगराच्या रांगा, जंगलाचं हिरवगार सौंदर्य आणि दगडांची हालचाल स्पष्ट दिसते. इथे थोडा थांबून नाश्ता करतोय, कारण अजून अंदाजे अर्धा तास मिनिटाचा चढ बाकी आहे. थोडा विसावून डोंगराच्या कुशीत नाश्ता करून मी पुन्हा तयार झालो. पुन्हा एकदा बूट घट्ट बांधले आणि सुरू केली चढाई. प्रवेशद्वाराच्या पुढे एक अरुंद पण आकर्षक पायवाट, जी थेट किल्ल्याच्या आतल्या भागात घेऊन जाते. थोडं पुढे गेल्यावर मी डाव्या बाजूला एक जुनं पाण्याचं टाकं पाहिलं. हे टाकं किल्ल्यावरच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी वापरलं जायचं. आजही यात थोडं पाणी साचलेले दिसतंय. किल्ल्यांच्या बांधकामात ही अशी टाकी महत्त्वाची असायची, कारण एखादा का गडावर चढलात की पाण्याची सोय इथेच व्हावी. थोडं आजूबाजूला फिरून पाण्याची टाकी एक्सप्लोर करून मी आता जातोय त्या सिंहासनाकडे. हे सिंहासन म्हणजे काहीतरी खास आहे.
साप जनावर वगैरे काय पण असू शकतात तिकडे, सांभाळून. आश्चर्यगडावर आलेच तिकडे टाके वगैरे एक्सप्लोर करा, पण सांभाळून, काय पण होऊ शकते. मी एकटाच आहे इकडे, एकटाच फिरतोय. हे बघा, अख्ख्या जंगलातून तुम्हाला दाखवतोय की आपण जाऊ मंदिराकडे. आता आपण पोचलो आहोत गडाच्या एका महत्त्वाच्या भागात. ही आहे महाराजांची दरबार बैठक, जिच्या मागे इतिहासांची अनेक पानं दडलेली आहेत. हे शिलाशासन म्हणजे गडावरील राजकारणाची जागा. इथे महाराज बहुतेक वेळा मावल्यांची चर्चा करत असतं, रणनीती ठरत असे. हे केवळ एक बसायचं जागा नाही, तर हे इतिहास घडत होतं. या जागेला सिंहासन किंवा राज सिंहासन असं संबोधलं जातं. एक दगडात कोरलेले ही बैठक आहे, जिथे पूर्वीच्या काळी गडाच्या मुख्य व्यक्ती सरदार किंवा महाराज सभा घेत असतं. ही आहे 15व्या शतकातली एक जुनी तोफ, जिच्यावर अनेक युद्धाची राख साचली आहे, आणि तरीही ती अजून इथेच उभी आहे, जणू आजी ती महाराजांच्या आगमनाची वाट पाहते. आता मी पोचलो गडाच्या माथ्यावर आणि खरंच सांगतोय, इकडे दृश्य भन्नाट आहे. सगळीकडे पर्यटकांची गर्दी. कोणी फोटो घेते, तर कोणी ग्रुपमध्ये नाचत आहे, तर मस्ती करते. कोणी गडाच्या कड्यावर बसून निसर्ग पाहते, आणि काही लोक फक्त त्या शांततेत हरवून गेले. हा गड फक्त इतिहासात जपणारा नाही, तर आजच्या पिढीला अनुभव देणारा फिलिंग पॉईंट झालाय. आणि हे सगळं मी ड्रोनमध्ये कैद केलंय. आणि आता माझा ड्रोन हळूहळू आकाशात झेप घेतोय. या पुरातन गडाच्या माथ्यावरून एक नजर टाकतोय संपूर्ण सह्याद्रीवर. पहा समोरच हे चित्र, जिथं काल थांबला आहे आणि निसर्ग अजूनही आपल्या मूळ रूपात श्वास घेतोय. हा आहे आशिरीगड, पालघरच्या पर्वतरांगेत उभा असलेला एक शांत पण ऐतिहासिक साक्षीदार. इथे आजही दिसतात सिंहासनासारखी रचना, गुहा, तोफ, जणू इतिहासाने इथे तंबू टाकलेला आहे. दूरवर दिसणाऱ्या रंगांमधून सह्याद्रीची प्रत्येक शिखर मला काहीतरी सांगतंय. एकीकडे गड म्हणजे जणू झुंजार राजा शिवछत्रपतीच्या स्वप्नांचे किल्ले. हा फक्त ट्रॅक नाही, हा आहे इतिहासाचा अनुभव, जो अजूनही डोंगररांगात जिवंत आहे, शांत आहे, पण ज्वालामुखीसारखा खोल आहे.
बस काय नाचा नाचा. ड्रोनने हा एक अनमोल फ्रेम कैद केलाय. जणू डोंगर स्वतःवर दुःख ओढून बसलाय आणि त्या पार्श्वभूमीवर गडावर चाललेली मस्ती, ते गाणं, तो नाच आणि तो आनंद. गडावरचा हा नजारा एकाच वेळी शांत पण आहे आणि उत्साही सुद्धा. हेच तर खरं सौंदर्य आहे, निसर्ग आणि मनाचे नातं. गडाच्या भोवती धुकं पसरलंय. डोंगर थोडासा झाकलेला वाटतोय. अशा वातावरणात निसर्ग खूपच शांत आणि सुंदर बसतोय. आणि त्यावेळी गडावर पर्यटकांची मस्त गर्दी आहे. सगळे आपापल्या ग्रुपमध्ये मस्त वेळ घालवतात. गाणं लावलेली आहे, काही लोक नाचती सुद्धा आहे. एकंदरीत मस्तीचा माहोल आहे. हा क्षण मी ड्रोनमध्ये कैद केला. जेव्हाही पाहाल तेव्हा वाटेल की आपण पुन्हा गडावर आलोय. हा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, पण अनुभव सगळा शेअर करायलाच हवा होता. आणि हो, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता लवकरच येतोय अंधारात हरवलेली रात्र, म्हणजेच कॅम्पिंग व्लॉग. हां न, तुम्ही इथे भेट द्यायला विसरू नका, कारण मी मात्र आता निघतो दुसऱ्या मोहिमेकडे, नवीन वाटा शोधायला आणि सह्याद्रीच्या अजून खोल कहाण्या उघडायला.